बीफ निर्यात म्हणजे मटन निर्यात करत 14 नंबरवर होता आणि आज आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आलाय। म्हणजे गोलियों से सीना छलनी हुआ मगर मुस्कान रही। वतन के लिए हर कुर्बानी उनकी पहचान है। उन रणवीरों को दिल से प्रणाम करते हैं। आइए आजादी का पर्व उनके नाम करते हैं। इंडिया फैक्ट न्यूज परिवार की ओर से आजादी के पर्व स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। भंडारा जिले में किसानों की समस्याओं को लेकर 23 अगस्त 2023 को जलाराम चौक से जिलाधिकारी कार्यालय तक धड़क मोर्चा निकाला गया। इस आंदोलन का नेतृत्व प्रमुख आंदोलनकारी और किसान नेताओं ने किया। किसानों ने आरोप लगाया कि स्वतंत्रता पूर्व संकल्पों के बावजूद उन्हें उनका हक नहीं मिला। बैलगाड़ियों पर पुलिस की कार्रवाई, पशुधन परिवहन में बाधाएं और फसल लागत बढ़ने जैसी समस्याओं ने उन्हें परेशान किया। मुख्य मांगों में पशु व कृषि वाहनों के परिवहन पर रोक टोक बंद करना, कृषि नीतियों में बदलाव, पर्याप्त चारा पानी की व्यवस्था और बकाया मुआवजा वितरण शामिल था। जिले के कई किसान संगठनों व नेताओं ने इसमें भाग लिया। एकीकडे म्हणते की शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गाई द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून म्हशी द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून बकऱ्या द्या, शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून कोंबड्या द्या। आणि त्याचे वय झाल्यावर काय करायचं? त्याचे वय झाल्यावर काय करायचं सांगा ना? आम्हाला काही शौक आहे का त्याला विकायचा? त्याच्या रोगराईले पैसे राहत नाही, त्याचे पालन पोषण करणं महाग होते, म्हणून आम्हाला जनावराला ते विकावं लागतं आणि दुसरे जनावर घ्यावं लागते। माझं असं म्हणणं आहे की सरकारने एवढा पुरका आला असेल तर सरकारने एक काम करावं ना, ज्याप्रमाणे मोटरसायकलसाठी योजना करते, ज्याप्रमाणे कारसाठी योजना करते, जुनी वाली लेके आओ नई वाली लेके जाओ, तशी योजना करा। आमच्या भेकड जनावर घ्या आणि चांगले जनावर द्या, आम्ही पोसायला तयार आहोत। करा ना एखादी योजना, म्हणता ना तुम्ही पुरानी लेके जाओ नई लेके आओ, सही गोष्ट सांगा ना। आम्ही अशी योजना काढा सरकारनं, आमच्या भेकड जनावर घेऊन जा आणि नवीन जनावर दुभत जनावर आणून द्या, आम्ही पोसायला तयार आहोत। मात्र सरकारला या योजनेशी काही घेणं नाही। आता शेतकऱ्यांना हा प्रश्न आणि लागल, काहीतरी आमच्या डोक्यामध्ये चुकीच्या भराचं, काहीतरी आमच्या डोक्यात काहीतरी चुकीच्या सांगायचं आणि वेगळ्या मार्गाने लोकांना त्रास द्यायचा प्रकार सुरू आहे। आणि तुम्ही काय सांगता? एकीकडे आम्हाला तुम्ही रस्त्यावर त्रास देता, एकीकडे पोलीस त्रास देते, एकीकडे कोणत्या तरी दलाचे नाव सांगून काही कार्यकर्ते त्रास देतात, आणि दुसरीकडे काय अवस्था आहे देशाची? आज आपला भारत देश काँग्रेसच्या काळामध्ये बीफ निर्यात म्हणजे मटन निर्यात करत 14 नंबरवर होता आणि आज आपला भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आलाय। म्हणजे विदेशात विकला तर चालते, अदानीनं विकला तर चालते, अंबानीनं विकला तर चालते, अशा मोठ्या व्यापाऱ्याने विकला तर चालते, त्याच्या बीफ तर विमानाने जाते, जहाजाने जाते, ते दिसत नाही तुम्हाला? त्याच्यावर काय कारवाई करत नाही? उलटा त्याच्याकडे तुम्ही टॅक्स कमवता, नुसता टॅक्स करून पैसा भेटते म्हणून तुम्ही त्यांना संरक्षण देता। अल कबीर नावाचा एक मोठा कारखाना आहे, कोणाचा आहे? भाजपच्या लोकांचा कारखाना आहे तो अल कबीर नावाचा। आपण स्वतःहून कारखाने चालवायचे आणि इकडे गरीब शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, हा धंदा आता यांनी बंद केला पाहिजे। माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आज पावसामुळे थोडासा व्यत्यय आला, मात्र पुढच्या मोर्चा आपण कलेक्टर साहेबांना सांगून देता आजच। आज तुम्हाला फक्त निवेदन घेऊन चाललोय, मात्र याच्यावर तुम्ही कारवाई केली नाही तर आम्ही महिनाभरानं पुन्हा येणार। सगळे जनावर तुमच्या दारात बांधल्याशिवाय राहणार नाही, सगळे जनावर तुमच्या दारात बांधणार। आणि जेव्हा आम्ही जनावर तुमच्या दारात बांधू मग जरा करून पहा त्या जनावरचा शेण कोयटा, मग जरा जनावर सांभाळून पहा, त्याला चारा टाकून पहा, ते बिमार झालं तर दवाखान्यात देऊन पहा। त्याच्यासाठी वेटनरी डॉक्टर आम्हाला भेटत नाही। आज खेड्यापाड्यात प्रशासन झालाय, जनावर बिमार झालं तर प्रायव्हेट डॉक्टरकडे न्यावं लागते। सगळे वेटनरी दवाखाने बंद करून टाकले, सगळे वेटनरी दवाखाने बंद करून टाकले। आणि मग प्रायव्हेट दवाखान्याचे हे डॉक्टर, वेटनरी डॉक्टर एका शेतकऱ्याकडून हजारो रुपयाची लूट करतात। लंपी नावाच्या रोगाला मध्ये जनावरावर कुठं आला सरकार आम्हाला वाचवासाठी? कुठं आला सांगा? दिलं का आम्हाला नुकसान भरपाई? अशी कोणती नुकसान भरपाई सरकारनं दिली नाही। आणि मग अशा सरकारले त्या विरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागल। कर्जमाफीचे आश्वासन आहे, धानाले बोनस देऊ म्हणून सांगितलं होतं, निवडणुकीच्या पहिले सगळ्याला बोनस देऊन टाकला, मतं घेऊन टाकली, आणि आता ज्यांना खरेदी केंद्रावर धान विकला त्याला बोनस देऊन नाटकं करतात। असे नौटंकीबाज सरकार आहे, या सरकारला धडा शिकवायचा आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज पावसामुळे आपलं आंदोलन थोडंसं फिसकटलं, पण पुढच्या वेळेस आपण सगळ्यांनी पुन्हा बसो। आपल्या शेतातल्या, आपल्या घरातल्या गाई असतील, म्हशी असतील, बकरे असतील, कोंबडे असतील, सगळ्याचे सगळे कलेक्टर साहेबाच्या ऑफिस मध्ये काढायचे, म्हणजे दाबायचे आणि त्याला करू द्यायचे सगळे काम। आता त्याला करू द्यायचे सगळे काम, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या वेदना यांना समजणार नाही।
काय करते हो शेतकरी जनावर विकून? जेव्हा शेतकऱ्यांना अडचण येते तेव्हा जनावर विकते. आणि तुम्ही काय सांगता? तुम्ही काय सांगता? तुम्ही काय सांगता? शासन कोण करतात? सरकार करतं का? शेतकरी करते. शेतकरी आणि शेतकऱ्यालाही वेदना असतात. आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आता आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन विनंती करणार आहे का तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. आमची हे जे लोकांची गुंडागर्दी चालू आहे ते बंद केली नाही. आणि या पोलीसवाल्याची जे वसुली सुरू आहे कदाचित त्यांना पगार कमी भेटत असतील. मग वसुली करण्यापेक्षा पगारवाढीची मागणी का ना? या वसुल्या जर गरीब शेतकऱ्यापासून सुरू आहे, हा वसुल्या जर थांबल्या नाही तर याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसवर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की. उपस्थित सर्व शेतकरी, जनावर पाळणारे शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, या ठिकाणी गाड्यांचे चालक मालक, व्यापारी वर्ग सर्व, आपण इतक्या पावसामध्ये या मोर्चाची धग जिवंत ठेवली, ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवली. त्याच्या मागचं कारण असं की गेले 3 महिन्यापासून भंडाऱ्याच्या बैल बाजार हा विलेवाडा येथे स्थानांतरण झाला. स्थानांतरण झाल्याच्या नंतर मला असं माहित आहे का, आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही लहान असताना आमचं गाव इथून 20 किलोमीटर अंतरावर होता, तरी आम्ही आमच्या गावावरून पायी जनावर आणत होतो. तो त्यावेळेचा काळ होता. परिस्थिती बदलली, रोड रस्ते झाले, गाड्या घोड्याची सगळी साधनं झाली. आणि म्हणून हा शेतकऱ्याचा जे पुरातन धंदा आहे, जो कितीतरी वर्षापासून हा चालत आलेला आहे की निकामी जनावर हे बाजारात नेऊन विकायचे आणि ते विकल्यानंतर त्या पैशातून एक दुधाळ जनावर घ्यायचा आणि दुधाळ जनावर घेतल्यानंतर आपला प्रपंच, आपला उदरनिर्वाह चालवायचा. हा गेली हजारो शेकडो वर्षापासून हा व्यापार चालत असताना फक्त आता जसं काय झालं, या राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगू इच्छितो की गेले अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली, परंतु या व्यापाराला कधी बाधा आली नाही. आणि आताच काय एवढी पैशाची कमी पडली का त्या आमच्या शेतकरी बांधवाच्या गाड्या रोखून त्या शेतकरी बांधवांना रस्त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे चार्जेस लावून त्याची लुटमार केली जाते. तो यावरच नाही तर काही आमच्या हिंदू संघटनांचं नाव सांगून त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली जाते. हा गोरख धंदा किती वर्ष तुम्ही पुन्हा करणार आहात? या शेतकऱ्याला सुखी समृद्ध करणार आहात की नाही, हे तुम्हाला या माध्यमातून विचारायला आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण निवडणुकामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. गेली 8 महिने तुमचे सरकार बसले, 8 महिन्यामध्ये 2 अधिवेशनं झाले, परंतु अजूनही सातबाऱ्याच्या कर्जमाफीवर, शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तुम्ही साधा कळ शब्द काढत नाही. किती वेळा आम्ही मागणी करायची? रायगडावर शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आमचं आंदोलन झालं, आमदाराच्या घरावर टेंबा आंदोलन झालं, मंत्र्याच्या घरावर रक्तदान शिबिर झालं. तेवढंच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळावर 7 दिवसाच्या अन्नत्याग आंदोलन झालं. तेवढंच काय तर 140 किलोमीटरची पायी वारी सुद्धा झाली, चक्का जाम सुद्धा महाराष्ट्रात झाला. तरी पण तुम्ही क शब्द कर्जमाफीला काढत नाही. हे कसं काय तुमचं सरकार? आणि एवढं सगळं असल्यानंतर सन्माननीय नितीन गडकरी साहेब म्हणतात की पैशाची काही कमी नाही, तुम्ही फक्त आम्हाला मागा, आम्ही देतो. आणि आमच्या शेतकरी कर्जमाफीसाठी तुमच्याजवळ एक खडकू सुद्धा आहे नाही, तुम्ही द्यायला तयार नाही. जे कोणी मागितलं नसेल, असे शक्तीपीठ असतील, लाडकी बहीण असतील, ज्या बिनकामाच्या योजना तुम्ही देऊन आपलं उदो करत आहात, हे बंद केलं पाहिजे. या निमित्तानं सांगतो. दुसरा विषय असा, नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही सरसकट धानाला बोनस देणार आहे, सरसकट धानाला बोनस देणार आहे. आणि मात्र बोनस देताना जे टप्पी धरून तुम्ही ऐकलं, ज्यांनी धान खरेदी केलं आहे ते सुद्धा तुम्ही बदलवून सर्व शेतकरी, धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण सरसकट धान उत्पादकांना बोनस दिलं पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे. चौथी मागणी आमची या ठिकाणी हे आहे की एखादा बैल बाजार जर शेतकऱ्याचा आहे म्हणून तो काय एखाद्या खडका बिडकात भरवणार का, एखाद्या वायात जंगल भरवणार का? त्या ठिकाणी सर्व साधन सुविधा उपलब्ध केले पाहिजे. त्या ठिकाणी लांबवर देणाऱ्या शेतकऱ्यासाठी एखादा विश्रामगृह तयार झाल्या पाहिजे. त्या ठिकाणी वृक्षारोपण करून रोड रस्ते सुद्धा बनविले पाहिजे. कारण तो शेतकऱ्याला बाजार आहे म्हणून का त्याला वाऱ्यावर सोडणार का? आणि त्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही हप्त्याची वसुली करणार का? हा प्रश्न आम्ही या ठिकाणी तुम्हाला विचारण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून हा सगळा जो काही गोरखधंदा, हा जो काही भ्रष्टाचार आहे, हा कधी तुम्ही थांबवणार आहात? हा कधी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला आदेश देणार आहात? कधी तुम्ही या
बैल बाजारात जो संप सुरू आहे व्यापाऱ्याच्या वतीने, तो संप कधी मागे घ्यायला लागणार, कधी या बैल बाजारातली सुरळीत जे खरेदी विक्री आहे ते सुरू होणार आहे, हे विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आलेलो आहे. या निमित्तानं मी आपणास विनंती करतो की आमच्या ह्या सर्व मागण्यांचा आपण सन्मानजनक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा आणि ती काही गेली 1.5-2 महिन्यापासून बंद झालेली खरेदी विक्री आहे ते आपण सुरू करावी, एवढीच आपणास विनंती करतो. आणि यानंतर आमचे नागपूर जिल्हा प्रमुख, भंडारा गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय रणजभाऊ कारावाडे हे आपल्याला. फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की यह खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं, और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। आ रहा है 15 अगस्त का त्योहार। देशभक्ति से महकेगा हर गलियारा, हर द्वार। हंसी खुशी से सचेगा हर एक आंगन। दिलों में गूंजेगा आजादी का मधुर आलाप संगम। अगर आप चाहते हैं इस पल को दें मीडिया कवरेज का साथ या अपने ब्रांड को सजाएं विज्ञापन के साथ, तो हम हैं आपके साथ इस खास सफर में। आपके पलों को बनाएंगे यादगार हर नजर में। अभी संपर्क करें नीचे दिए गए नंबर पर, क्योंकि ये मौका लौटकर नहीं आएगा फिर।